अकोला जिल्ह्यातील खदान पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत देशी बनावटीचं पिस्टल घेऊन फिरणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। एक इसम आपल्या जवळ देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना मिळाली होती। त्या आधारे सापळा रचत पोलिसांनी संशयित आरोपी मिर्झा इम्रान बेग मिर्झा सालीम बेग यास अटक केली असून त्याच्याकडील एक देशी बनावटीचे पिस्टल, 5 जिवंत काडतूस आणि एक दुचाकी असा एकूण 90,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सदर कारवाई अकोला जिल्ह्यातील खदान पोलिसांनी केली असून यावरून हे पोलीस निवडणुकीच्या काळातही आपले कर्तव्य चोख बजावण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतर्क असल्याचे आज रोजी पोलीस स्टेशन खदान अंतर्गत येणारा हिंगणा फाटा या ठिकाणी एक इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे किंवा त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याचा संशय अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली। त्यानुसार आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलीस स्टाफसह जाऊन सापळा रचला आणि एका इसमास मोटरसायकलसह आम्ही त्या ठिकाणी रंगेहात पकडले। त्याचं नाव आम्ही विचारलं असता त्यानं आपलं नाव मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग वय 33 राहणार खैर मोहम्मद प्लॉट डाबकी रोड अकोला असे सांगितले। त्याच्या मोटरसायकलला जी थैली अडकवलेली होती त्याची आम्ही झडती घेतली असता त्यामध्ये देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक 5 जिवंत काडतूस आम्हाला मिळालेले आहेत। आम्ही ते पंचांसमक्ष जप्त केलेले आहे। आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। पुढील कारवाई पोलीस स्टेशन खदान सुरू आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। थँक्यू।